माझं एक म्हणजे असं आहे की एखाद्याने समजा जमीन घेतलेली आहे 60 एकराप्रमाणे, बरोबर. हा त्याचा दस्तच झालेला नाहीये कारण की तुकडाबंदी कायदा होता. बरोबर. हा, मग त्याला तुम्ही कशी मदत करणार? त्याला मदत करणार म्हणजे त्याचं डॉक्युमेंट जर 2024च्या आतला असेल, 2024च्या आतमधलं. 15 ऑक्टोबर 2024च्या आतलं साधं नोटरी असू दे, स्टॅम्प असू दे, हा. त्या सगळ्यांचे दस्तऐवज होणार. अच्छा. हा, तर ते धरून चालत समजा तर तुम्ही 100 रुपये स्टॅम्पवर करारपत्र केलं हा. काय, तर तुम्ही काय करायचं आहे, ते करारपत्र घेऊन जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयात 5 रुपयाचं तिकीट दिल्यावर हा. मी ह्याच्यासहित दंडासहित त्याचे जे काही स्टॅम्प ड्युटी होईल ते मी भरायला तयार आहे. बरोबर. जेवढं 2 वळी तिथं द्यायचं आहे ते पैसे भरून घेतात, चलन करून देतात काय. ते चलन स्टेट बँकेत जाऊन भरायचं. भरल्यानंतर जिल्हा मुद्रांक अधिकारी त्या डॉक्युमेंटला प्रमाणित करून देतो. अच्छा. त्याच्या पाठीमागे तुम्ही भरलेली चलन बिलना लावून सही शिक्का मारून प्रमाणित करून देतो. अच्छा. प्रमाणित करून दिल्यानंतर ते तुम्ही कुठे जायचं आहे, संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये, हा. आणि तिथे गेल्यानंतर देणार आणि घेणार हे घेऊन जायचं आहे. तिथं फक्त नोंदणी फी तेवढी आकारली जाते आणि त्याचा दस्तऐवज पूर्ण करून दिला जातो. बरोबर. आता माझा प्रश्न हा आहे की समजा आता जे शासनाने अटी आणि नियम टाकलेले आहेत की गावठाण लगत 500 मीटर, 200 मीटर किंवा नगरपालिका 1000 मीटर, महानगरपालिका 1500 मीटर, अशा प्रकारच्या ज्या अटी आहेत, जर त्याच्या बाहेरचं जर असेल एखादं डॉक्युमेंट तर काय करणार? त्याला काय करायला आहे, मग त्याला मग सरकारी मोजणी करून घ्यावी आणि त्याचं केजीपी करून सरबारे फोडून घ्यायचे आणि त्या पद्धतीने मग पुढची प्रक्रिया. अच्छा. काय मग त्याच्यात सरकार काय म्हणतंय, सगळ्यात मूळ महत्वाचा मुद्दा, तुम्ही जे काय घेणार आहे किंवा देणार त्याच्या त्या जागेचा सरकारी मोजणी करून भूमी अभिलेखचा नकाशा पाहिजे त्यांना. मग तुम्ही अर्धा गुंठा विका नाहीतर किती गुंठे विका. काय पण दादा, पण ते नियमाबाहेर आहे ना. जर महानगरपालिका 1500 मीटर दिलेलं आहे, त्याच्या बाहेरचा जर स्लॅब केलेले आहेत ना, मग तुम्ही धरून त्याला त्याच्यामध्ये जर रेसिडेन्स करणार असाल, इंडस्ट्रियल करणार असाल, वाणिज्य करणार असाल तर याच्यासाठी कॅटेगरी आहेत ना त्यासाठी. कारण की आता ना आता तुम्हाला जास्त कॉल येणार आहेत, म्हणून मी तुम्हाला पहिले कॉल केला की म्हणजे कशा प्रकारे काम करणार आहेत. आणि हा कॉल आहे ना तो पण रेकॉर्डिंगला आहे, माझ्या चॅनलला सुद्धा तुमचं जाणार. तुकडाबंदी कायद्याचे दस्त जे कोणाचे काय प्रॉब्लेम असतील ते मला आता समोर आलं ना, मी लगेच डाउनलोड केलं आणि माझ्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून दिलं. काय राजू, तुम्ही म्हणा आपण म्हणा, एक लोकांच्या ते चांगलं माझं पण तेच आहे की लोकांना मदत करण्यासाठी मी धावपळ करत आहे आणि एवढा मी काम करत आहे की जेणेकरून लोकांना सहकार्य व्हावं. कारण की कसं आहे की या महसूल खात्यात आता जी काय ते सगळे शेतकरी आहेत, बरोबर, त्यांना काही एवढं नॉलेज नाहीये. आता तुमच्यासारखे आहेत, माझ्यासारखे आहेत, आपण एवढं थोडं करतोय त्यामुळे लोकांना थोडं माहिती मिळते तरी. दुसरी गोष्ट काय आहे की राज्यामध्ये पहिली मागणी आपली आहे ना. बरोबर. नाही ते तर मी मान्य करतो की पहिली मागणी तुमची आहे, कारण की तुम्ही गुंठेवारीचे जनक नुसतेच का सांगितले जातात. नाही, तुम्हाला मी त्याचं ते हे बी पाठवतो, बातम्या बी पाठवतो पहिल्या मागणीचं. आणि त्याच्यामध्ये आपला मूळ हेतू काय आहे, हे बावनकुळे साहेबांनी खरोखर तळमळीनं लोकांची कामं व्हावीत म्हणून केलाय कायदा. निबंधक लोक काय करतात, त्याच्यामध्ये लोकांना खरी माहिती देत नाही देत. बरोबर. लोकांना माहिती देत नाही, त्यामुळे लोक कन्फ्युज व्हायला लागलेत. आणि ग्राउंड लेवलला जर आता बघितलं ना दादा, तर जे GR निघतात ना त्या लेवलला काम सुद्धा नाही होत, माहितीये का? नाही होत नाही म्हणजे का होत नाही, लोकांना माहितीच नाहीये. मग तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना जागृत करताय, आम्ही आमच्या पद्धतीने शक्य होईल तेवढं करतोय. ह्यात जेवढं काय लोक छानी होतील तेवढंच. कारण की लोक कॉमेंट काय करतात माहिती का, साहेब तुम्ही हे GR देता, टाकता, सगळं काय करता, पण ग्राउंड लेवलला बोलते आम्ही जी करायला जातो तर काहीच बोलते होतच नाही. ते बोलते जुन्या कायद्यानुसारच सगळं कामं करतात. बरं. म्हणून मी आता काल परवा सुद्धा गेल्या 4 दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांची भेट घेतली. ते सुद्धा ह्या SOPच्या कमिटीवर आहेत ना. त्यांना सुद्धा सांगितलं की जसे आपण नागरिकांची सनद लावतो कार्यालयाच्या बाहेर, तसे हे सगळे सर्वसामान्य लोकांना साध्या भाषेत
समजेल अशा पद्धतीनं काय ती जी एसओपी केलं, नियमावली केलेली आहे ती बाहेर प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर लावली पाहिजे. बरोबर बरोबर. ते सुद्धा ऍक्सेप्ट केलं आता राज्यात सगळीकडे चालू नाही नाही, तुम्ही काम भरपूर चांगलं करत आहेत. मला माहिती आहे तुम्ही लोकांसाठी भरपूर चांगलं काम करत आहेत. कारण की तुम्ही जे हे काम उचललेलं आहे ना ते म्हणजे एक सामान्य माणसाला जेवढी गरज असते ना त्या लेवलचं तुम्ही काम करत. कारण की ह्याच्यात कोण अडकलेला आहे माहिती आहे का? ह्याच्यात जास्त करून लोक हा सामान्य माणूस अडकलेला आहे. ह्याच्यात नाही बिल्डर नाही कोणी मोठा प्रॉपर्टीवाला अडकलेला नाहीये. ज्याला 1 गुंठा 1.5 गुंठा काय घ्यायचं असेल, घर बांधायचं असेल, कोणाच्या लग्नासाठी, पोरीच्या लग्नासाठी, पोराच्या शिक्षणासाठी, एखाद्याला विकायची असेल, ती लोक अडकलेली आहेत. राईट. खूप या 33 वर्षामध्ये राजू आहे ना काय आपण आता उद्धव साहेबांनी माझे राज्यप्रमुख पद पहिल्यांदा मला त्यांनी दिलं. त्या पिरियडमध्ये मुख्यमंत्री असताना त्यांच्या मागे लागून शहरी भागातला सुद्धा वर्ग 2च्या जमिनीचा नगरांना 50+25% होता, म्हणजे 75% होता. ते सुद्धा आपण साहेबांच्या मागे लागून राज्यामध्ये शहरी भागासाठी जी काय अशी वर्ग 2 मध्ये गुंठेवारी लोक घेऊन राहिलेले आहेत त्यांना 25% लाभार्थी केला. तो शासन आदेश पारित केला. परत सुरुवातीला आपण 1997ला मनोहर जोशी सर राज्याचे मुख्यमंत्री असताना गुंठेवारी हा शब्द पहिला राज्याच्या शब्दकोशात दिला. 2021च्या कायद्यामध्ये खूप मोठी आंदोलन आहे. त्यावेळेस जर बघितलं ना तुम्ही माझे आंदोलन अक्षरशः मी 5 वर्षापासून तुम्हाला फॉलो करतो. प्रत्येक अपडेट घेत असतो तुमची मी. आता गुंठेवारी भवन मी जे आता निर्माण केलंय ना महाराष्ट्रातलं पहिलं जवळजवळ 1.5 कोटी रुपये स्वतःचे घातले. त्याचं सुद्धा ओपनिंग होणार आहे 1-2 महिन्यामध्ये. त्यालाही तुम्हाला निमंत्रित करतो. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. या सगळ्या लोकांना आपण चांगलं करूया काहीतरी. हो हो नक्कीच ना नक्कीच. नमस्कार. या राज्यामध्ये 19 जून 2023 रोजी गुंठेवारी चळवळ आणि जयंत सेनेच्या मार्फत तुकडे बंदीचा कायदा हा शहरी भागातून पूर्णपणे शिथिल करावा अशा पद्धतीची प्रथम मागणी आपण केलेली होती. त्याच्यावरती त्याचा सातत्यानं पाठपुरावा राज्य सरकारबरोबर केला. त्यामुळं या राज्यामध्ये तुकडे बंदीचा कायदा सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी रद्द केला. त्या कायद्याअंतर्गत 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या नागरिकांनी खरेदी दस्त, साधे विचारपत्र, करारपत्र असे जे काय करून घेतलेले आहेत त्यांचे दस्त आता या कार्यालयामध्ये होण्याची प्रक्रिया 2 धडाक्यात चालू झालेली आहे. मित्रांनो, त्याच्यामध्ये ज्या नागरिकांनी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपयाच्या मुद्रांकवरती ज्यांनी करारपत्र, नोटरी वगैरे केलेलं आहे या नागरिकांच्यासाठी सुद्धा खरेदी दस्ताची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडं त्याची मागणी करून घ्यायची आहे किंवा स्टॅम्प ड्युटी दंड भरण्यासाठी तयार आहोत. त्या पद्धतीनं ते दंड आणि ते भरून स्टॅम्प ड्युटी भरून घेऊन त्या ठिकाणी प्रमाणित करून दिलं जात आहे. आणि ते प्रमाणित केलेलं डॉक्युमेंट तुम्ही नियम निबंधक कार्यालयात देणार आणि घेणार यांच्यासह गेला तर त्या ठिकाणी नोंदणी फी फक्त आकारून तुमचा खरेदी दस्तऐवज केला जातो. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्याच्यामध्ये काय एजंट असतील, काय लोक जे काम करणार आहेत त्याच्यामध्ये जर नागरिकांची फसवणूक करत असतील, लोकांना हा कायदा समजला नसल्याचा गैरफायदा घेत असतील तर अशा नागरिकांनी जयंत सेनेशी संपर्क करा. त्यांना अशा कार्यकर्त्यांना आपण अशा अधिकाऱ्यांना सुद्धा आपण स्वतःसारखं सरळ करण्यासाठी तयार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. 1965 ते 15 ऑक्टोबर 2024च्या आतल्या ज्या काही नागरिकांनी यापूर्वी खरेदी दस्तऐवज केलेले आहेत पण त्यांचे 7/12 पत्रिके नावं अद्यापर्यंत लागले गेले नाहीत तर त्याही नागरिकांची सगळ्यांची नावं या 7/12 पत्रिके घेण्यासाठी सन्माननीय बावनकुळे साहेबांनी हुकूम दिलेला या एसओपीमधून. त्याचबरोबर ज्या नागरिकांचे शहरी भागातल्या नागरिकांचे तुकडे बंदीचा भंग झाल्याच्या कारणास्तव ज्या नागरिकांच्या नोंदी रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा नोंदी पुनर्गठित करून त्या नागरिकांच्या नोंदी धरण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. तेव्हा या नागरिकांनी याच्यामध्ये जागृतपणे हा बाजूला मिळकत ह्या कायदेशीर करून घ्याव्यात असे आवाहन जयंत सेनेकडून करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.